नमस्कार मंडळी, राम राम, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये सगळ्यांचं. तर घराचं काम काय पूर्ण झालं नाही. रात्री लय पाऊस पडला. सोहम झोपलाय. आता परत येणार आहेत अजून काम करायला. आता तुम्ही माझं पिल्लू इथं झोपलंय. तर इथं बघू शकता तुम्ही किती सगळं गबाळ बाहेर काढलं आम्ही. आणि वाटलेलं एका दिवसामध्ये होईल सगळं, पण एका दिवसामध्ये झालं नाही. आणि पाऊस असा का लागला की पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. लय पाऊस लागला, लय भयंकर पाऊस लागला. तर तुम्हाला मी दाखवते कुठपर्यंत झालं ते. तर आता इथं थोडं इथलं पण सगळं करायचंच आहे. आणि असं थोडं गाद्या ठेवल्या मी, पाऊस येत होता. तर ही किचन रूम माझी आता तात्पुरते पत्रे असे ठोकलेले, कारण यायला जायला वाट झालती. इथून रात्रीचं भीती वाटत होती. तर आता हे परत त्यांनी पत्रे काढणार आणि वरचे पण काढणार. आणि हे एका लेवलला सगळं येणार, कारण घर खूपच गळत होतं आमचं. हे बघा पत्रे बघा असे फुटून गेलते. आणि मेन काम तर इथं राहिलेलं आहे. तर असं सगळं रात्रभर असंच होतं. आणि अशातून पाऊस आतमध्ये येत होता. लय भयंकर वाटत होतं. रात्री भीती वाटत होती मला. तर आता आज हे पूर्ण होईल, कंप्लीट झालेला काम करतानाचा व्हिडिओ उद्या पडेल. तर असं झालेलं आहे. आता हे जे पत्रे आहेत ना, हे पत्रे निघणार आणि त्याच्यावरती नवीन पत्रे येणार. आणि हे इकडं आधी एक छोटीशी रूम होती. आता ती छोटीशी रूम काढून आम्ही पूर्ण एकच अशी मोठी अशी रूम होणार. आणि हे मागची झाडं बिडं काढायची, ते लय मोठं चॅलेंज आहे. आम्ही माणसं वगैरे लावले आहे. तर बघूया काय काय होतं. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तशा रात्रीचे 2-3 वाजले झोपायला आम्हाला, कारण एवढं पाणी येत होतं. इथपर्यंतच थांबत होतं, म्हणजे ह्या रूमपर्यंतच थांबत होतं. पण भीती वाटत होती सगळं उघडं सगळं टाकून तसंच झोपायला. तर मी 2-2:30 वाजता झोपले तरी. पण आमचे हे 4-5 वाजता झोपलेत. रात्रभर जागे होते, कारण अचानकच रात्री एवढे कुत्रे भुंकायला लागले. खूप कुत्रे भुंकत होते. तर ह्यांना वाटलं काय झालं, कधी एवढे कुत्रे भुंकत नाहीत. आणि रात्री अचानकच एवढे कुत्रे भुंकायलेत. तर हे म्हणे काय चालले आज, काय कळतच नाही म्हणे, एवढे कुत्रे भुंकायलेत, काहीच कळलं चालले. तर एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. मागं बंगला आहे आमच्या मागं, आणि तुम्हाला हे दिसतं का बघा, झाड बघा कुठं आलेलं आहे. त्याला काय म्हणतात, कॅक्टस प्लॅन्ट, काठ्यांचं झाड. दुसऱ्या देशामध्ये ह्या झाडाला फळं लागतात बरं का. आपल्या इथं का लागत नाही माहीत नाही, पण ह्याला फळं लागतात. मी खूप व्हिडिओमध्ये पाहिलेले की ह्याचे फळं काढून लोक खातात, काटे वगैरे साफ करून भाज्या वगैरे करतात. तर मी म्हणलं ह्यांना चला मी पण तोडून आणते आणि भाज्या करूत आपण पण. तर हा बंगला आहे आमच्या घराच्या पाठीमागे असं. आज कुठपर्यंत काम होतं काय नाही सगळं पाहते. आणि मग आज छानपैकी, म्हणजे जर पॅक वगैरे झालं काम केलेला व्हिडिओ उद्या अपलोड करते. आंघोळ वगैरे नाही केली आणि आज करणार पण नाही. काल डबल आंघोळ केली मी. एकतर घसा बसला, परत सर्दी झाली मला. आता संध्याकाळी सगळं काम झाल्याच्या नंतरच आंघोळ केली. तर थँक्यू सो मच बरं का. तुमचा मला खूप भरभरून सपोर्ट आहे. मी लाईव्ह तर सारखं बोलत असते, पण असा सपोर्ट राहू द्या. पक्ष्याचा आवाज वगैरे ते छान येतं, पण छान वाटतं आज एकदम उघड्या वातावरणामध्ये अचानक. तर थँक्यू सो मच, असा सपोर्ट राहू द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.